मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या या विशेष चर्चासत्रात, या विशेष विचार मंथनात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर ज्या भागातल्या नागरिकांचा आवाज आपण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत, देशभरापर्यंत आज पोहोचवायचा प्रयत्न करतोय, त्या भागामध्ये स्वागत करण्यासारखी सध्या परिस्थिती नाहीये. आम्ही आपल्या लाडक्या कोकणाविषयी बोलतोय. ज्या भागावर खरं तर निसर्गाची कृपादृष्टी कायमच असते, त्याच भागामध्ये हे निसर्ग चक्रीवादळ कोपलं आणि होत्याचं सगळं नव्हतं अवघ्या 2-3 तासामध्ये होऊन गेलं. आज लोकांच्या घरावरची छप्परं उडून गेलेली आहेत. आभाळच फाटलंय म्हटल्यावरती ठिगळ लावायचं कुठे कुठे, हा प्रश्न तिथल्या लोकांसमोर उभा राहिलेला आहे. अगदी तिथल्या स्थानिकांशी आपण जर बोललं तर किती छोट्या छोट्या गोष्टींपासून त्यांना आता पुन्हा त्यांचा संसार उभा करायला लागणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळेल. तर याच कोकणाला तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनीच पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना आधार द्यायचा आहे आणि त्यांना उभं करायचंय. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कोकणासाठी नेमकं काय काय करता येईल, त्यासाठीच आज आपण हे विचार मंथन करतोय. अनेक राजकीय प्रतिनिधी, या कोकणामधले असे पर्यटन व्यावसायिक, इतर उद्योजक ज्यांच्यावरती ही खरोखर परिस्थिती आलेली आहे, त्यांचे आपण विचार जाणून घेणार आहोत. त्यांना काय काय अपेक्षित आहे या सगळ्याविषयी आपण बोलायचं. आणि आता या चर्चासत्राच्या पहिल्या भागामध्ये आपल्यासोबत असणार आहेत रायगडचे खासदार सुनील तटकरे, त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होतील. शेकापचे नेते जयंत पाटील आपल्यासोबत असतील. भाजपचे नेते विनोद तावडे आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. अभिनेता देवदत्त नागे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आणि आमचे प्रतिनिधी वेदांत नेब हे श्रीवर्धनमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत श्रीवर्धन या भागात सगळ्यात जास्त खरं तर जिथे चक्रीवादळाचा फटका बसला त्या श्रीवर्धनमधले काही व्यावसायिक, म्हणजे त्यामध्ये पर्यटन व्यावसायिक आहेत, आंबा काजू असा उद्योग करणारे व्यावसायिक आहेत, तिथले काही स्थानिक रहिवासी आहेत, हे सगळेच जण आता त्याच्यासोबत असणार आहेत. मी सुरुवातीला जाईन वेदांतकडे. सर, आपण वेदांत पासून सुरुवात करूया. या व्यथा त्या नागरिकांच्या आपण जाणून घेऊया. वेदांत, तुझ्यासोबत इथली स्थानिक नागरिक आहेत, आम्हाला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की आता मदत वगैरे सगळं जाहीर होतंय, कोकणासाठी काय काय करता येईल याचे पर्याय शोधले जात आहेत. आता सध्या हे स्थानिक आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राला काय सांगतील? नक्कीच नम्रता, आपण अनेक भागांमध्ये फिरलो, म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलो. ज्या गावांना मोठं नुकसान झाले त्या गावांमध्ये आपण फिरलो आणि प्रत्येकाच्या व्यथा खरं तर आपण आपल्या माध्यमातून मांडल्या. आपल्यासोबत अनेक जण आहेत, खास करून मेटकर्णी गावाचे, जे गाव आपण दाखवलं की कशा प्रकारे हे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, अनेकांचे संसार हे पूर्णपणे उड्यावर आले. त्यातले काही जण आहेत. मला सांगा ताई, आता मदत काही पोहोचतीये? कसं, तुम्ही कुठे राहताय आता सध्या? कारण आता इस्टर्नला राहतोय साहेब, इथं डेपो इस्टर्नला. पण आमच्या हिंदू या भागात खरं तर मोबाईल टॉवर्सना खूप मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे संपर्क तिथे खूप तुटतो आहे. मात्र या भागातल्या काही बोलक्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊया. आपला संपर्क काहीच राहिलंय नाही. मंगाशी आले होते वरती चेकिंग करायला, त्यांनी बघितलं स्वतःहून. त्यामुळे आम्हाला डेपोत राहायची वेळ आलेली आहे. ताई, तुम्ही कुठे राहताय आता? मेटकर्णीवरतीच राहतं, आमचं सगळं घर. या भागात वीज पुरवठा खंडित झालेला आहे, मोबाईल सेवा विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे डोईवरून पाणी आणावं लागतंय, संपर्क तुटलेला आहे. काही बोलक्या प्रतिक्रिया या भागात आल्या. राजीव सर, एक छोटासा अनुभव शेअर मी या ठिकाणी करेन. मला जम्मूमधून एका आपल्या सैनिकाचा, त्या जम्मू काश्मीरमध्ये पोस्ट असलेल्या एका सैनिकाचा फोन आला. त्यांनी सांगितलं, माझे आई वडील हरिहरेश्वरमध्ये राहतात, ज्या भागाला सध्या वादळाचा खूप फटका बसला आणि त्या भागामध्ये घर दुरुस्त करायला आम्हाला साहित्य मिळत नाहीये. जर तुम्ही काही तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं तर त्या भागात साहित्य पोहोचू शकेल. म्हणजे संपर्क होत नाहीये, त्यामुळे जे कोकणातून आता बाहेर आहेत त्यांची काळजी सुद्धा वाढलेली आहे. राजीव सर, आता मदत तर जाहीर होते, काय करता येईल आपल्याला? मला असं वाटतं नम्रता, खरं तर कोकणचा माणूस आजपर्यंत आपल्या सगळ्यांना, सगळ्या महाराष्ट्रानं हा अनुभव घेतलेला आहे की कोकणच्या माणसानं स्वतःच्या कष्टावर सदैव विश्वास ठेवून काम करणारी ही माणसं आहेत. त्यांनी आज तागायत कधीही महाराष्ट्राच्या पुढं, आपल्या सरकार पुढं हात पसरले नाहीयेत. त्यांची ती सवयच नाहीये. दुर्दैवानं त्यांच्यावर 8-10 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा एकदा असंच वादळाचं एक संकट आलंय आणि परत त्यांनी जे उभं केलं होतं, फयान वादळ आलं होतं 2008-9 साली. त्याच्यामध्ये अनेकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, ते अक्षरशः रस्त्यावर आले. त्याच्यातून पुन्हा कष्टानं या सगळ्या लोकांनी आपल्या बागा उभ्या केल्या, पुन्हा नव्यानं आयुष्य जगायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा त्याच आपत्तीला, त्या संकटाला सामना करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. रायगड आणि रत्नागिरीमधले
बहुसंख्य तालुके या वादळानं नष्ट झालेले आहेत, घरं पडलेली आहेत, बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. घरं जी पडली ती आपण काय 2 महिन्या 4 महिन्यामध्ये उभी करू शकतो. एरवी जेव्हा शेतीचं नुकसान होतं तेव्हा त्या नुकसानाचा भार जो आहे तो शेतकऱ्याला साधारण वर्षभरामध्ये पुन्हा नवीन पीक घेऊन त्याच्यातनं तो शेतकरी स्वतःला उभं करू शकतो. पण जेव्हा नारळी पोफळीच्या बागा, आंब्याची मोठी डेरेदार शेकडो म्हणजे 100 वर्षांची झाडं जेव्हा उद्ध्वस्त होतात, जमीनदोस्त होतात, तेव्हा पुन्हा ते उभं करायला किमान 8-10 वर्षांचा काळ जाणार आहे. आणि त्यामुळं पुढची 10 वर्ष आपण जगायचं कसं असा यक्ष प्रश्न ह्या सगळ्या आपल्या कोकणवासियांच्या समोर आज आवासून उभा आहे. राहायला घर नाही. मला आपला विजय केसरकर जेव्हा गेला होता तिथं आणि तो अडकला होता त्या वादळामध्ये, त्यानं असं सांगितलं की त्यानं त्या वादळाचा वेग इतका प्रचंड होता, सुरुवातीला त्याच्याबद्दलची कुठलीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाही, पण त्यानं जे सांगितलं त्यानुसार काही घरांमध्ये, काही गावांमध्ये अक्षरशः चमचा सुद्धा उरला नाही, इतकं सगळं नष्ट झालं. मोठे मोठे डेरेदार आंब्याची झाडं आपण धुणं धुताना कपडे जसे पिरगळून काढतो तशी ती झाडं पिरगळून मोडून पडल्याची दृश्य त्यानं बघितली. आणि हे सगळं होत असताना त्याच्याबद्दल ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं संवेदनेनं बघायला हवं होतं, देशानं बघायला हवं होतं, दुर्दैवानं ते आपल्याला होताना दिसत नाहीये. कोकणी माणूस मानी आहे, तो कधी हात पसरत नाही असं आपण म्हणतो, पण त्यामुळेच सगळ्या महाराष्ट्राची ही जबाबदारी आहे असं मला वाटतं की ह्या कठीण परिस्थितीमध्ये जे कोकणी माणसावर 10 वर्षात दुसऱ्यांदा संकट आले अशा वेळेला उभं राहिलं पाहिजे. मधल्या म्हणजे 20-21 मेच्या सुमाराला अम्फान वादळ आलं होतं, त्याचा फटका ओरिसाला बसला, त्याचा फटका पश्चिम बंगालला बसला. त्यावेळेला आपण बघितलं की पंतप्रधानांनी त्या भागाला भेट दिली. पश्चिम बंगालसाठी 1000 कोटीची आणि ओरिसासाठी 500 कोटीची मदत त्यांनी जाहीर केली. आज आपल्याकडे असं वादळ येऊन गेलं, हे 2 जिल्हे जे आहेत त्यातला बहुसंख्य भाग आज अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे. पण ना याच्याबद्दल अशी मागणी केली गेली, ना केंद्राकडून अशी मदत दिली गेली. मला असं वाटतं की ही जी वेळ आहे ती सगळ्यांनी आपले सगळे मतभेद, राजकीय मतभेद जे काही असतील ते सोडून आज कोकणवासियांच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे. जास्तीत जास्त मदत या भागाला मिळाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं आता रायगडसाठी 75 कोटी, 100 कोटी आणि रत्नागिरीसाठी 75 कोटीची एक मदत जाहीर केलेली आहे. माझ्या मते हे इतकी तुटपुंजी आहे की याच्यामध्ये विजेचे जे पडलेले खांब आहेत ते सुद्धा नीट उभे राहू शकणार नाहीयेत. लोकांची घरं, लोकांच्या बागा ह्या कशा या पैशातून उभ्या राहतील मला माहिती नाही. आणि म्हणजे महाराष्ट्रानं खरं तर आपण बघतो की जेव्हा अशी प्रसंग, अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा महाराष्ट्र उभा राहतो. ह्या वेळेला मात्र कदाचित कोकणवासियांचा आक्रोश वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्राच्या कानावर पडला नसेल, पडत नसेल, पण मी तर म्हणजे हात जोडून म्हणेन महाराष्ट्राला की ही वेळ आहे की आपल्याला कोकणवासियांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. हे एका वर्षाचं नुकसान नाहीये, हे पुढच्या 8-10 वर्षांचं नुकसान आहे. शाळा पडल्यात, घरं पडलीत, ज्यांची पर्यटन ज्यांनी स्थळं केली होती ती पडलीत, पण सगळ्यात मोठी गोष्ट बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं मला वाटतं की आपल्याबरोबर जे मान्यवर आहेत ते प्रत्येक जण स्वतंत्र विचार करणारी मंडळी आहेत, ते त्याच्यातनं मार्ग आपल्याला दाखवतील. पण गरज आहे आज सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीतून आपण बाहेर गेलं पाहिजे. आज तिथे चित्रही असं बघायला मिळतंय की आता लोकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत, पत्रे मिळत नाहीयेत. घर उभं करायचं तर ते उभं राहण्याची तिथं काही साधनं नाहीयेत. पावसाळा तोंडावर आहे. शाळांमध्ये साधारण अशा परिस्थितीमध्ये लोक आश्रयाला जातात, शाळा नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे माणसाने जगायचं कसं, राहायचं कसं आणि खायचं काय, आणि आज नाही हा पुढच्या अनेक दिवसांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की खूप गंभीर परिस्थिती आहे आणि अत्यंत गांभीर्यानं आपण याच्याकडे बघून या परिस्थितीतनं आपण बाहेर पडायला कोकणी माणसाला मदत केली पाहिजे. अगदी खरं आहे. वेदांत नेब सोबत आपला संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित झालेला आहे. वेदांत, इथले स्थानिक काय सांगतात आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राला? नम्रता, पुन्हा एकदा त्या ताई बोलत होत्या, त्या पुन्हा एकदा ताई मला सांगा, आता पूर्ण मेटकर्णी गाव आपण बघितलं, मी स्वतः तिथे बघितलं, पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. आता काही जण तुम्ही कुठे राहतायत आणि काही जण तर बस स्टँडवर राहतात मान्य नाही, पण सरकारी दवाखान्यात राहतो. अक्षय आम्ही 2 दिवस काहीच खाल्लं नव्हतं. नंतर मुसलमानांच्या लोकांनी आम्हाला
अन्न किंवा चहा किंवा बिस्किट आणून दिलं तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून आम्ही खायला लागलेलो आहे. घर गेलं ते गेलं आमचं. खाली मी बांगडीचा धंदा करते, डोक्यावरती टोपली घेऊन फिरते. रमजानसाठी माल आणलेला दुकानात ठेवलेला माझ्या खाली दुकान आहे, त्या दुकानामध्ये पण माझं समाप्त झालं. माल पण नाही राहिला मी दुकानामध्ये, सगळं समाप्त झालंय. माल पण गेला आणि घर पण गेलं. आपण बघतोय त्यांच्या अश्रू अनावर होत आहेत आणि अश्रूतनच खरं तर कळतंय की त्यात त्यांच्या व्यथा मांडतात. आपल्यासुद्धा आणखी काही जण आहेत. ताई, तुम्ही कुठे राहताय आता? मी स्टँडवरच होते. माझी 2 मुलं छोटी, माझे मिस्टर वगैरे वारले, 8 वर्ष झाले. मग काय करत तुम्ही, काम काय करत? बांगडीचा धंदा करायची, त्याच्यावरच घर वगैरे बांधलेलं. पण आता ते पण सर्व गेलं तर मी स्टँडवरच आहे. माझं कोणी नाही आहे इथं आता. मग आता काय करणार, मुलांना घेऊन स्टँडलाच आहे मी पण. घर पण माझं गेलं. कळतंय की जेव्हा स्वतःचं घर जातं तेव्हा नेमकं काय होतं. पण आता आपण ते पण माझं गेलं, काहीच नाही राहिलं. मुलांना कुठं ठेवणार, शेवटी स्टँडला जे देतात ते खातो आम्ही. मग घरच तिथं जे काही वस्तू काय उरलं आता? काहीच नाही राहिलं, सर्व गेलं, काहीच नाही राहिलं. बस स्टँडवर आता राहतात म्हणजे तिथे जेवणाचं इथे केले, सोय झाली नाही. कोण आणून देतं मोमेटो लोक, तेच आम्ही खातो. पाणी बिणी तेच लोक आणून देतात, तिथंच करतो आम्ही. उघड्यावर आंघोळ वगैरे पण करतो. तर नम्रता ही स्थिती आहेत. आणखी काही जण आहेत आपल्यासोबत. ताई, तुम्ही कुठे राहता आता? आम्ही सर म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात राहतो आणि माझे मिस्टर लॉकडाऊन बसून घरीच आहेत, मोलमजुरी करतात आणि आम्हाला 6 जणांना खाऊ घालतात. तर आमचं घरदार काहीच राहिलं नाही. आज बघा 2-4 दिवस मी तेच कपडे घालून राहिले. माझ्या घरातलं मी सामान उचलताना मला लागलं पण आज. आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत. आपण मेटकरणीचा आढावा घेत होतो तेव्हा त्यांनी 15 दिवसापूर्वी घर खरं तर त्यांनी बांधलं होतं. मात्र ते घर या चक्रीवादळात अगदी उद्ध्वस्त झालंय, छप्पर उडालेत, भिंती पडल्यात. मनीषाजी, आता कुठे राहताय तुम्ही? आज पण सर एस स्टँडलाच माझ्या बाळाला घेऊन राहते. मी 15 दिवसापूर्वी घर बांधलेलं होतं, प्लस माझ्या घराला तर 5 महिने गेले, कारण माझ्यामुळे बरोबर बाप्या माणूस कोणी नव्हतं. माझं एसटी स्टँडला राहतात? आम्ही आता एस स्टँडला राहतो. तिथे आम्हाला काही मुसलमान लोक देतात, ते जेवण पाणी वगैरे ते देतात, ते खाऊन आम्ही तिथे आजपर्यंत आहोत. आजही आम्हाला ना कपडा आहे, ना भांडाकुंडा आहे, ना माझं घरदार उरलेलं आहे. पूर्ण माझं सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मी अनेक वेळा माझं हे दुःख सर्व मी 10 वेळेस सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या ताईंच्या तर प्रतिक्रिया आहेत. याशिवाय आपण बघितलं मेटकर्णी गाव आहे आणि काही या ठिकाणचे श्रीवर्धनचे व्यापारी आहेत. यामध्ये सुपारी व्यापारी आहेत. सर, योगेश गंद्रेजी आपल्यासोबत आहेत. मला सांगा सर, आता काय परिस्थिती आहे? पूर्ण ज्या सुपारीच्या बागा आहेत त्या पूर्ण झाडं पडली आहेत, काही आडवे झाली आहेत. आता कसं बघताय पुढे, आता कसं करायचं हे? आता परिस्थिती एवढी वाईट आहे. लोकांचं इथलं आर्थिक उत्पन्नाचं साधन सुपारी, नारळ, त्याच्यानंतर मच्छी, आंबा, काजू ह्याचं तर लोकांचं उत्पन्न आहे आणि त्या सर्व बागा झोपलेल्या आहेत. झाड लावल्यावर 8 ते 10 वर्ष जातात ते उत्पन्न चालू व्हायला. तर 10 वर्ष उत्पन्नाचं साधनच काय लोकांसमोर नाही आहे. कितीतरी करोड रुपयाचं नुकसान झालंय. आता ह्याला म्हणजे कोणाला दोष तरी कोणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण झालाय. आबाळ किती श्रीवर्धनमध्ये तुम्ही राहता, किती नुकसान झालंय? अनेकांची, जसं मेटकर्णी गावातलं झालं, श्रीवर्धनमध्ये सुद्धा अनेकांच्या घराचे छत उडालेत. कसं बघताय? अनेकांच्या वाड्या सुद्धा उद्ध्वस्त झाल्या. श्रीवर्धन शहराचा विचार केला तर साधारण 100-200 कोटीच्या बाहेर नुकसान झालेलं आहे. सरकार जी मदत देते सध्यापुरती 100 कोटी, ती पुरणार आहे? सरकारने जे पॅकेज जाहीर केलं 100 कोटीचं, ते श्रीवर्धन शहराला सुद्धा पुरणारं नाही आहे. ही तुटपुंजी मदत शक्यतो नागरिकांना कुठल्याही प्रकारचा मानसिक आधार सुद्धा देऊ शकत नाही. आमची वैयक्तिक अशी मागणी राहील की श्रीवर्धन तालुक्याला मोठं आर्थिक पॅकेज वेदांत, तुझ्यासोबत कोणी आंबा बागायतदार आहेत का? त्यांच्या काय व्यथा आहेत? त्यांच्या झाडांची, बागांची सध्या काय परिस्थिती आहे? काही जण आहेत आपल्यासोबत ज्यांच्या वाडीमध्ये आंबा लागलेला होता, नारळ होते. दादा, आता काय परिस्थिती आहे? सर्वात पहिल्या प्रथम मी ABP माझाचे आभार मानतो, कारण की वादळ आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आमच्या स्पॉटपर्यंत, ग्राउंड झिरोपर्यंत पोचण्यासाठी कुठली साधनं नव्हती. आम्ही सुद्धा एकमेकांना भेटू शकत नव्हतो. मात्र ABP माझाचे रिपोर्टर वेदांत नेबे आणि त्यांची टीम ही सर्वात प्रथम
आम्हाला रणा राऊत हायस्कूलपर्यंत भेटली. जिथे येणे शक्य नव्हतं तिथे त्यांनी एक आंब्याचं किती नुकसान झालंय आता तुमच्या? तर त्यांनी जेव्हा रिपोर्टिंग बघितली त्यावेळेला आता माझं घर जवळपास समुद्र किनाऱ्यापासून 50 मीटरच्या आतमध्ये आहे. तर त्याला लागूनच नारळ सुपारीच्या बागा आणि सर्वात पहिले प्रथम म्हणजे सुरूची बेटं ज्यांच्यापासून गावाचं रक्षण किती नुकसान झालंय? आणि जवळपास आमचे प्रत्येकाचे सर्व 90% बागा या सगळ्या गेलेल्या आहेत. आंबा, काजू, फणस सर्व काहीच राहिलेलं नाहीये. किती वर्ष लागणार परत आता हे त्याची लागवड करायला? साधारणतः 10-15 वर्ष लागतात, सुपारीला 8 वर्ष लागतात. आता परत कसं हे करायचं? तर जवळपास पुढची 20 वर्ष तरी त्यातून सावरायला वेळ लागणारच आहे. त्याला पर्याय नाही आहे. कारण की एखादं झाड मोठं होऊन त्याच्यापासून उत्पन्न येण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात सुपारीच्या, आणि नारळाच्या झाडापासून येण्यासाठी जवळपास 17 ते 18 वर्ष लागतात. तिथपर्यंत कोणताही रोजगार तरी राहिलेला नाही आहे. आणि कोरोनामुळे आधीच टुरिझम पूर्ण बंद पडलंय. मोलमजुरी करणारे सर्व लोक ज्यांच्या टुरिझमवर काही आहे उपजीविका, त्यांनाही काय साधन राहिलेलं नाही. त्यामुळे नम्रता, श्रीवर्धन गावातले आपण व्यथा ऐकल्या. त्यानंतर जे हे मेटकणी खरोखर गाव आहे, वेदांत हे मन सुन्न करणारं आहे. हे सगळं उभी हयात खरं तर ज्या बागा उभं करण्यासाठी, म्हणजे असं बऱ्याच जणांचं आहे की वडिलांनी बागा लावल्या आपल्या मुलासाठी जेणेकरून त्याला हे उत्पन्न घेता येईल, आणि ते सगळं नजरेसमोर भुईसपाट झालेलं आहे. आपल्यासोबत अभिनेता देवदत्त नागे सुद्धा सहभागी झालेले आहेत चर्चेमध्ये. मला वाटतं अलिबाग मधून आहेत देवदत्त आपल्यासोबत. देवदत्त, तुम्ही अलिबागमध्ये कोणत्या भागात आहात आणि वादळानंतरची त्या भागातली काय परिस्थिती आहे? नमस्कार नम्रता. अलिबागमध्ये वर्सोली या ठिकाणी मी राहतो आणि फार पूर्वीपासून आमची ही जागा या इथे. अलिबाग, माझा जन्म अलिबागचा, त्याच्यामुळे अलिबाग बद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. जेव्हा ह्या गोष्टी घडत होत्या तेव्हा एक 3-4 दिवस अगोदर आम्हाला कळलं होतं की असं काही वादळ येणार आहे. तेव्हा याची कल्पना होती की हे वादळ एवढं मोठं असणार आहे, कारण याच्या अगोदरच कोरोनाचं वादळ तर डोक्यावर होतंच. सो त्याच्यामधनं वाट काढत काढत आपण जात होतो आणि सुरुवातीला वाटलं नव्हतं की एवढा मोठा इम्पॅक्ट याचा असेल. पण तरी पण जी स्थानिक यंत्रणा जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आमच्याकडची. खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण आमच्यातले नगराध्यक्ष प्रशांत नाईक किंवा त्याचा मित्र परिवार असेल, प्रताप गंभीर, किंवा इव्हन आमचे बांधकाम सभापती गौतम पाटील, किंवा आमचे जयंत भाई, किंवा इव्हन महेंद्र दाव, या सगळ्यांनी थोडं प्रिकॉशन घेतलं होतं. आणि जी झाडं जी इथे काही वाढली होती ती अगोदर थोडी कट करायला त्यांनी सुरुवात केली होती, जी तारांवर येतात. पण ही काही झाडं होती ना, ती झाडं जवळपास 100, 200, 300, 400 वर्षांची अशी झाडं आहेत की रोज आम्ही ती बघायचो झाडं, आणि ती झाडं बघून अलिबागचं खरं वैभव कळायचं. पण ही झाडं आता त्याच्यामधली बरीचशी झाडं जमीनदोस्त झालेली आहेत, कारण तो वाऱ्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता. आणि त्याच्यामुळे त्याला जे कनेक्टेड ज्या तारा होत्या किंवा जे आजूबाजूचे पोल होते ते सुद्धा पडले. जेव्हा सुरुवातीला एक 10:30-11 वाजता वेध लागले होते वाऱ्याचे, आणि जेव्हा वारा सुरुवात झाली, मला बरेच आपल्या इंडस्ट्रीमधनं, माझ्या मित्र परिवारामधनं फोन येत होते की सांभाळून राहा वगैरे. पण तेव्हा मला खरंच काही वाटलं नव्हतं की नॉर्मल हा विध्वंस सगळा आपल्या समोर पोहोचलेला आहे आणि खरोखर मन विषण्ण करणारा, सुन्न करणारा असा हा विध्वंस आहे. कोकणातल्या माणसांनी आता यातनं बाहेर कसं यायचं, हाच मोठा प्रश्न आहे. त्यासाठीच ही सगळी धडपड चालू आहे. कारण जे या इथले जे स्थानिक लोक आहेत, मी माझ्याच याचं उदाहरण सांगतो की आमच्याकडे जे दूध घालायला जे शांताराम दादा येतात, तर सकाळी जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांचे डोळे सुजलेले होते. मी त्यांना म्हटलं काय रात्रभर झोप झाली नाही का? ते बोलले काय समोर झाडं उन्मळून पडतायत. जो आंबा, म्हणजे त्यांनी आमच्याकडे येऊन आमच्या आंब्यावरती आंबे उतरवले होते आणि त्यांच्यातले ठेवले होते. का तर नाही, किंवा आमच्याकडे काही जी झाडं थोडी वाढत होती, जी, कारण माझ्या इथे घर आहे त्या तिकडे काही 8 फुटी काचा आहेत. सो ती झाडं त्याच्यावर येऊ नयेत म्हणून एक पावसाच्या अगोदर आम्ही ती तोडत असतो. सो त्यांनीच ती तोडून दिली आणि त्यांचीच बाग आहे ती बाग खरोखर नजरेसमोर, म्हणजे अगदी तळहातावरच्या फोडासारखी, पोटच्या मुलासारखी जपलेली ही झाडं ज्यावेळेला नजरेसमोर अशी कोसळत असतात, खरोखरच पाणी त्यांच्या डोळ्यातून येणं साहजिक आहे. आपल्यासोबत खासदार सुनील तटकरे सुद्धा आहेत. तटकरेजी, कोकणानं आता बाहेर कसं यायचं या सगळ्यातनं? आपण सगळ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत? प्रयत्न तर सर्वांना सर्व स्तरावरती करावे लागतील. निसर्ग चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर आदल्या दिवसापासूनच आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 10,000 लोकांना स्थलांतरित केले जातात. मेटकणीच्या लोकांना आपण जे दाखवलं त्याच्यातले काही शाळेत होते, काही कॉलेजमध्ये होते, काही हॉस्पिटलमध्ये आपण ठेवलेले होते, काही अन्नधान्य द्यायला पुरवलं गेलं होतं. परंतु नेहमीप्रमाणे वादळाचा इशारा असं सर्वांनाच वाटलेलं होतं, कारण श्रीवर्धनजी किंवा त्या अलिबागच्या परिसराने अनेक वेळेला असं वादळ पाहिलेली होती. पण या निसर्ग चक्रीवादळाचा वेग जो 130-140 किलोमीटर राहिला त्याच्यानी पूर्णपणाने उद्ध्वस्त झाला.
की पहिल्या दिवसापासून हेच म्हणत आलो की सातत्याने की कोकणी माणसांचं, जसं राजेश खांडेकर साहेब मगाशी म्हणाले, मी त्यांचे आभार मानतोय की असं या कोकणी माणसाने कधी कोणापुढे हातच यापूर्वी पसरलेले नव्हते. 89चा पूर पाहिला, 2005चा पूर पाहिला, पण तो विशिष्ट गावापुरता, काही शहरांच्या पुरता सीमित होता. यावेळेस झालेल्या नुकसानी प्रचंड आणि परवाच्या दिवशी दिलेले 100 कोटी हे पॅकेज पूर्णपणाचं नाही. त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो. मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो की तुम्ही सुरुवात करता, पहिल्या टप्प्यातले काही दिवसाचे पैसे आहेत, पण या बाबतीमध्ये एक धोरण सरकारला घ्यावे लागेल 2-3 बाबतीमध्ये. एक तर घरांच्या नुकसानीसाठी आज अंशतः नुकसानीसाठी देण्यात येणारी रक्कम ही तोकडी आहे, पूर्ण घरांच्यासाठी देणारी रक्कम तोकडी आहे. त्याचबरोबर ती आंबा, नारळ, काजू, सुपारी या उत्पादनासाठी मगाशीच्या भावना या ठिकाणी आंबा उत्पादक, सुपारी उत्पादन व्यक्त केलं ते खरं आहे बर की हे सगळं एक झाड व्हायला 25-30 वर्ष लागतं. त्याच्यामुळे या झाडाचं सुद्धा मूल्यांकन आता ज्या वेळेला आपण करत असतो त्या पद्धतीने मूल्यांकन त्या ठिकाणी केलं जावं आणि मग हेक्टरी मदत द्यायच्या ऐवजी एक झाडाच्या मागे त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी सरकारने द्यावी. 100% मदत कुठलेही सरकार करू शकणार नाही, परंतु केंद्र सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे वादळ मुंबई, सुरत या दिशेने जाणार होतं, पण माझ्या रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमध्ये, मुरुडमध्ये, अलिबागमध्ये हे वादळ त्या ठिकाणी लँड झाल्यामुळे तिथल्या पुरता नव्हे तर 80 किलोमीटरच्या रुंदीपर्यंत म्हणजे सह्याद्रीच्या रांगांच्या पर्यंत या वादळाचा तीव्र तडाखा या सगळ्या तालुक्याला त्या ठिकाणी बसला. म्हणून सारं जीवनमान उद्ध्वस्त झालंय. हे पूर्णपणाने उभा करत असेल तर सरकारला पॅकेज हे द्यावं लागेल. सरकारच्या पॅकेजच्या माध्यमातून नारळी पोफळीच्या भागात त्यांचे मिळालेलं जाणारं उत्पन्न 7-8 वर्षामध्ये किती उत्पन्न मिळणार होतं याचं मूल्यांकन करावं लागेल. आंबा उद्ध्वस्त झालाय, पर्यटन व्यवसाय तत्कालीन गेल्या आपण खासदार केंद्रामध्ये आहात, म्हणजे पंतप्रधानांकडे आपण काही या संदर्भात बोलणं झालंय का? आपलं काही मदतीसाठी तुम्ही बोललात का? नाही, मी पवार साहेबांना सांगितलं उद्या आदरणीय पवार साहेब येत आहेत. शेवटी राज्य सरकारकडनं या बाबतीमध्ये प्रस्ताव जाण्याची आवश्यकता आहे. एक मी सांगितलं त्या दिवशी की आता केंद्राची टीम वगैरे येण्याचे दिवस पाहणार नाहीत, कारण कोकणी माणसांनी ज्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता वादळ थांबलं, 7 वाजल्यापासून आपल्या घराची सुरुवात त्या ठिकाणी पुन्हा एकदा करण्यासाठी केली. मुंबईकर जे आले ते करोनाच्या निमित्ताने ते पण गावात एकमेकांच्या मदतीला त्या ठिकाणी धावले. परंतु या सगळ्या संदर्भामध्ये केंद्राचीही तर मदत केली पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा मदत केली पाहिजे. एका बाजूला कोरोनाच्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणाने थांबलेला होता, इतर रोजगाराची साधनं पूर्णपणे थांबलेली होती. अशा वेळेला सगळ्या मदत, आणि मगाशी खांडेकर साहेब म्हणाले ते खरं आहे की ज्या वेळेला असं संकट उभं राहतं त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्राने, देशाने, सरकारने उभं राहिलं पाहिजे. पण सगळ्यांनी जर काय आत्मविश्वासाचा जर काय ताकद त्या ठिकाणी दिली तर त्याच्यातून पुन्हा जनजीवन आपल्याला उभं करणं त्यांनी सोपं राहू शकतं. परंतु प्रसंग खूप बाका आहे. प्रचंड पद्धतीचं येणारं नुकसान आहे. किमान 5 लाख घरं या जिल्ह्यातील उद्ध्वस्त झाली, शेजारच्या दापोली मंडणगड मध्ये झाली. कमीत कमी 10 लाख झाडं ही या जिल्ह्यांतील आणि फळफळाव त्याच्यातली निम्म्यापेक्षा अधिक आहेत, ही पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेली आहेत. दरवर्षी उत्पन्न देणारी झाडं ज्याला जातात, 25, 30, 40 वर्षाची झाडं, 50 वर्षाची वाढवडल्याने झाडं ज्याला उन्मळून पडलेली नजरेने पाडली, त्यावेळेला लोकांच्या डोळ्यामध्ये उभं राहिलेलं अश्रू सगळ्यांनी अनमोलच. दुसऱ्या दिवसापासून आम्ही इथे बसलेले सगळे लोकप्रतिनिधी आपापल्या सगळ्या परिसरामध्ये फिरत आलो, पण आकाशच फाटलेलं होतं. त्यामुळे सर्वांना सर्व ठिकाणी पोहोचता येत नव्हतं. पण तरी पण कनेक्टिव्हिटी कशी सुरू होऊ शकेल. आता इलेक्ट्रिसिटीचं इतकं नुकसान झालंय, मगाशी खांडेकर साहेब म्हणाले ते खरं आहे की इलेक्ट्रिसिटीचं नुकसान मोठं आहे. पण पहिल्या दिवशीच्या माझ्या पत्रामध्ये मी म्हटलं की 5,000 कोटी रुपयाचा प्राथमिक अंदाज मी व्यक्त केला होता की 5,000 कोटी रुपयाचं नुकसान कोकणचं या ठिकाणी झालेलं आहे. त्यावेळेला काही असं वाटलं की मी काहीतरी अतिशयोक्ती करतोय, परंतु आता वास्तव ज्याला एबीपी माझावरती प्रत्येक माध्यमावरती दाखल जातं त्यावेळेला आता कळतं इतरांना सुद्धा की हे नुकसान प्रचंड प्रमाणे त्या ठिकाणी झालेलं आहे. घराच्या घर, संसाराचे संसार पूर्णपणाने त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. याचा पूर्णपणाने विचार करण्याची आवश्यकता आहे. टप्प्याटप्प्याने का होईना पण आता विचार सरकारला करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी भाग पाडू. मग स्वयंसेवी संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, सगळ्यांनी मतभेद विसरले पाहिजेत. श्रीवर्धनची सगळी निसर्गरम्य देवभूमी, दिव्यागरच्या परिसरामध्ये असलं सुवर्ण गजानन, हरिहरेश्वरचं दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण, हे सारे काही उद्ध्वस्त झाले. पण तेवढ्यावरती सीमित राहिले नाही. तर शेजारचा बसरा, माणगाव, तळा, रोहा, पलीकडचं मुरुडच्या वरती अलिबाग, पेण, सुधागड या सगळ्या पट्ट्याला इतक्या प्रचंड प्रमाणावरती या निसर्गाने तडाखा दिलेला आहे, माणसं अजूनही घाबरत आहेत. मी आपल्याला सांगतो, मी ज्यावेळेला कोळीवाड्यामध्ये गेलो, भरत खोलच्या गेलो, मला आदल्या दिवशी रात्री ज्याला स्थलांतरित करत होतो त्याला रात्री 2 वाजता त्यांनी मला फोन केला की साहेब आमच्या होड्यांच्या गावीला आम्ही जाणार नाही. त्यांना मी सांगितलं बाबा तुझा जीव वाचला तर होड्या दिसतील, नाही तर जीवच नाही वाचला तर होड्याचा उपयोग काय. दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो, त्याला मला सांगितलं त्यांनी की साहेब तुम्ही रात्री बोललात म्हणून माझ्या 200 लोकांचे प्राण वाचले. बहुत यावेळेला एक झालं, मनुष्य आणि
4-6 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय, त्यांना राज्य सरकार मदत करेल, पण वित्त आणि न मोजता इतकी अगणित त्या ठिकाणी झाली खरंय, खरंय. सर्वात बाजूने विचार करणं आणि माध्यम ज्या पद्धतीने या साऱ्या गोष्टीकडे साऱ्या देशाचं राज्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत, माध्यमांचे सुद्धा मी आभार मानतो, पण जनतेच्या धैर्याला सुद्धा ज्या पद्धतीने दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक जण कोकणातला, या गावातला, वाड्या वस्तीतला, अगदी आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, वेगवेगळ्या धर्मातील माणसं असतील आणि विशेष करून महसूल यंत्रणा सुद्धा, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा, या यंत्रणेने सुद्धा जेवढं शक्य होईल, कारण शेवटी त्या दिवशी प्रत्येकानेच हा हातभार लावायची गरज आहे आणि गरज आहे. खूप संवेदनशीलपणे याच्याकडे पाहण्याची आपल्याला गरज आहे. एक अगदी छोटासा आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, मात्र आपल्यासोबत भाजप नेते विनोद तावडे आहेत, शेकापचे नेते जयंत पाटील आहेत. या दोघांकडूनही जाणून घ्यायचंय की आपण कोकणाला आता उभं कसं करायचं आहे या सगळ्यामधून. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळाचा जो फटका, जो धुमाकूळ या ठिकाणी पाहायला मिळाला, त्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या कोकणाला आता सावरायचं कसं, त्यांना आधार कसा द्यायचा, याविषयी आपलं हे विचार मंथन, ही चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते विनोद तावडे आहेत. विनोद तावडेजी, कोकणाला आता उभं करायची वेळ आहे. काय करायला हवं? पंचनामे कसे करायला हवे? मदतीचं वितरण कशा पद्धतीने व्हायला हवं? काय सांगता येईल? आत्ताचा हा जो सगळा निसर्ग वादळाचा परिणाम झालेला आहे, त्याचा आपण 2 टप्प्यात विचार केला पाहिजे. पहिला टप्पा जो आहे तो मुळात लोक घराच्या बाहेर आहेत, घरात नाही आहेत, पुढचा महिनाभर वीज येणार नाही आहे, लोकांना 2 वेळेचं अन्न, त्याचं काय, पाऊस यायच्या आधी छप्पर, या ज्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली, आणि त्याचबरोबर गावापर्यंत पोहोचण्याला इतकं अवघड झालं की रस्त्यावर झाडं पडलेली आहेत, ती मोकळी करणं, असा पहिला टप्पा हा प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचून तिथे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याला प्राथमिक जी मदत लागेल, की बॅटरीवर चालणारे दिवे दिले पाहिजेत, जे रेडीमेड अन्न करता येईल अशा प्रकारचं धान्य पोचवलं पाहिजे, जे धान्याच्या दुकानात धान्य भिजलंय ते आता बदलून दिलं पाहिजे. अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये तातडीने पुढच्या महिन्याभरात तिथल्या सामान्य माणसाला जगण्यासाठी काय आवश्यक आहे त्या गोष्टी करणं महत्त्वाचं. मग दुसरा टप्पा जो येतो तो थोडा लॉंग टर्म, की लोकांच्या ज्या फळबागांचं नुकसान झालं आहे, आपण म्हटलं, सगळ्यांनी म्हटलं ते खरं की 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लागतात, त्यामुळे त्यांचं उत्पन्नाचा स्रोत संपला आहे, तर ते उत्पन्न आपण कसं मिळवून द्यायचं, हा त्यातला पुढचा लॉंग टर्मचा भाग आहे. तिसरा भाग मला असं वाटतं की हे खरं आहे की अशा प्रकारचं कुठलंही नैसर्गिक आपत्ती आली तर शासनाकडनं अपेक्षा खूप असतात आणि शासनाच्या करण्याच्या नक्कीच काही मर्यादा असतात. कोरोना असताना तर अजून असू शकतात, पण हे खरं आहे की जसं मगाशी आपण पश्चिम बंगालमधल्या वादळाची चर्चा केली, तर त्या वादळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 कोटीचं पॅकेज राज्य सरकारने घोषित केलं, मग केंद्राने केलं. पण नुसतं पॅकेज नाही, मी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री गेले असताना जयंत पाटील साहेब असतील, तटकरे साहेब असतील, यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तो मदतीचा GR बदला, फक्त 5,000 रुपयाने एका कुटुंबाचं होणार नाही. जसं सांगली कोल्हापूरला पूर आला त्यावेळी जसा GR बदलला आणि मदतीचे निकष बदलले, ते जर बदलले तर यातून कोकणातला माणूस आपलं घर किमान उभं करू शकतो. आणि तटकरे साहेब म्हणले खरं आहे की 100 कोटी हा पहिला टप्पा आहे, एकदा पंचनामा आढावा जाईल की पुढचा येईल, फक्त पुढे पाऊस आहे त्यामुळे उशीर झाला तर मग त्या मदतीचा उपयोग होणार नाही. आणि त्यापुढे जाऊन ज्यावेळी लोक घराच्या बाहेर राहतात, एकत्र राहतात, त्यावेळी एक तर कोरोना चाललाय आणि साथीचे रोग या पावसामध्ये बळावतात, त्यामुळे वैद्यकीय सुविधा आपल्याला त्या ठिकाणी पोचवायला लागतील. त्याचबरोबर शाळा पडलेल्या आहेत, जिल्हा परिषद शाळा आता पुन्हा बांधाव्या लागतील. या सगळ्याचा एकत्रित विचार करत असताना एका बाजूला राज्य शासनाने मदत करणं, दुसऱ्या बाजूला केंद्र शासनाची मदत घेणं आणि तिसऱ्या बाजूला मुंबई असेल, पुणे असेल, कल्याण, ठाणे, डोंबिवली असेल, ह्यांचं जे कोकणाशी नातं आहे, तर इतक्या चाकरमान्यांनी आपापल्या गावामध्ये काय हातभार लावता येईल की एक सामाजिक संघटना आणि एक गाव असं काही उभं करता येईल का पहिल्या टप्प्यामध्ये. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या गावातल्या असणाऱ्या युवकांना, त्या गावातल्या लोकांना रोजगार म्हणून आपला मुंबई MMR रिजन असेल, PMR रिजन असेल, इथून आपण मदतीचा काय हात देऊ शकतो याचा एक लॉंग टर्म प्लॅन करावा लागेल.
आणि आम्ही नेहमीच कोकणामधले असणारे राजकीय नेते एकत्र काम करतो. तसंच मला असं वाटतं की आम्ही सगळे नक्की एकत्र काम करू. सरकारकडनं आमची काही अपेक्षा असेल तर ती आम्ही अपेक्षा नक्की मांडू. आणि उद्या माननीय पवार साहेब जात आहेत तर तटकरे साहेब वास्तव जे आहे ते राज्य सरकारला पटवून दिलं पाहिजे. जयंतभाई अतिशय सिनियर नेते तेही पटवून देतील. आणि दिल्लीला सुद्धा आपण ही भूमिका सांगा. देवेंद्रजी दादा पाटील सुद्धा दिल्लीला ही भूमिका सांगतील. आणि कोकणाला पुन्हा एकदा अगदी आपल्या खरंय. पायावर उभं सगळ्यांनी करण्यासाठी एकत्र मिळून सगळ्यांनी आपण काम हे केलं प्रयत्न पाहिजे. करायला हवे. राजकीय सामाजिक संघटनांनी काम केलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. आपल्यासोबत शेकाप नेते जयंत पाटील सुद्धा आहेत. जयंत पाटीलजी, आता पंचनामे ज्या वेळेला होत आहेत तर त्या पंचनाम्यांच्या मध्ये कोणाच्या घरावरची छपरं उडालेली आहेत, भिंती पडलेल्या आहेत, या गोष्टींचे पंचनामे होत आहेत. झाडांच्या पंचनाम्याचं काय? कारण काही शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत की त्या अधिकाऱ्यांनी आमच्या बागेत यावं आणि प्रत्येक झाडाचं सातबाऱ्यावरती त्याचा उल्लेख असतो, त्याचे किती नुकसान झालेलं आहे याचे पंचनामे झाले पाहिजे. तर या दृष्टीने काय सांगाल तुम्ही? या उभारणीसाठी, मदतीसाठी कशा पद्धतीने प्रशासनाने राबलं पाहिजे इथे? आपण म्हणता नम्रता, त्याप्रमाणे काम चालू झालेलं आहे. मी सकाळीच 9 वाजता अलिबाग तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची आणि सरपंचांची बैठक घेतली आणि प्रत्येक वाडीतल्या झाडाची नोंदणी आज महसूल खातं करायला सुरुवात केलेली आहे. माझ्या जिल्ह्याची बाकीच्या भागात अजून एवढा म्हणावा तेवढा संपर्क झाला नाही आहे, पण महसूल खातं चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी पण चांगल्या प्रकारे काम करत आहेत, जिल्हा प्रमुख सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत. एक गोष्ट आपण गृहीत धरली पाहिजे आणि त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद पण दिले पाहिजे. संपूर्ण शासकीय यंत्रणेने या ठिकाणी जे किनाऱ्यावर राहणारे लोक होते त्यांना बाहेर काढून एकत्रितरित्या ठेवण्याचं काम एका दिवसात केलेलं आहे. अलिबाग तालुक्यात एकच मृत्यू झाला, तो किनाऱ्यावरचा नाही आहे, तो इसम दुर्दैवी आहे मृत्यू झाला तो, पण तो घरातून बाहेर पडला आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला. त्याने बाहेर पडला नसता तो त्याचा मृत्यू झाला नसता. एकही जीवित यानी आज अलिबागमध्ये किंवा मुरुडमध्ये झाली नाही आहे आणि याचं श्रेय तुम्ही महसूल खात्याला दिलं पाहिजे. मी आज पहिल्या प्रथम काम करतोय. विशेषतः जी झाडं पडलेली आहेत, ज्या वाड्या नष्ट झालेल्या आहेत, त्यांना तिकडनं वाड्या साफ करण्याची सुरुवात आजपासून करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि त्या वाड्या मोजणी झाल्यानंतर, पंचनामे झाल्यानंतर त्या वाड्यांच्या झालेला जो झाड आहे, जो पालापाचोळा आहे, तो गावाच्या बाहेर कसा नेला जाईल, जो सुरक्षित तिथे की गावाच्या वस्तीपासून कसा ठेवता येईल, याची सुरुवात करण्याची आज बैठक मी घेतली आणि त्याप्रमाणे सुरुवात होणार आहे. आम्हाला एकदम वाईट वाटतंय, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वर्सोली या गावातल्या वाड्या संपूर्ण नष्ट झालेल्या आहेत. हे अष्टागर आम्ही अलिबाग तालुक्यात म्हणतो, त्या अष्टागरातला माळी समाज संपूर्णपणे आज आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. आणि त्यामुळे कोणावर टीका न करता जे आलेलं आहे कर्तव्य, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याचं निधीन त्याच्या पाठीवर थाप मारून तो आणखीन जोमाने कसं काम करता येईल हे बघण्याचं काम मी करतोय. विशेषतः आज नुसत्या अलिबाग तालुक्यामध्ये 5000 पोल पडलेले आहेत लाईटचे. 75% आज तालुका, मुरुड तालुका, अलिबाग तालुका, रोह्याचा काही भाग हा अंधारमय आहे. आज ज्या बिल्डिंगमध्ये पाणी चढत नाहीये त्या बिल्डिंगमध्ये पाण्यासाठी जनरेटर देऊन, पंप देऊन त्या ठिकाणी पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि शासनाचे सर्व अधिकारी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करताना मला दिसत आहेत. मी सकाळी 8 वाजता मीटिंग बोलवली, अधिकारी 7:30 वाजता आले, सरपंच आले आणि ही बैठक चांगल्या प्रकारे झालेली आहे. मला वाटतं आजच्या टप्प्यामध्ये करोनाचं वातावरण असताना संपूर्ण वाड्या आणि झाडं पडलेली स्वच्छता करण्याचं एक मोठं काम आहे. त्या वाड्यामध्ये जर अशाच प्रकारची घाण राहिली तर करोना अजून फोपावेल असं मला वाटतं. आणि म्हणून लाईटचं आणि पहिल्यांदा झाडं साफ करण्याचं काम आम्ही रायगड जिल्ह्यात आज घेत आहोत. ज्या पद्धतीचं काम आहे, जे 100 कोटी रुपये आज मुख्यमंत्र्यांनी दिले, नम्रता एकच मिनिटं, ते त्याने सुरुवातीला जाहीर केलं. हे मी सुरुवातीला तुम्हाला आज समाधान या 100 कोटींनी होणार नाहीये. बैठकीमध्ये मी त्याला बोललो त्यावेळेला समाधान होणार नाही मला माहिती आहे, पण याची पुढली मदत सुद्धा आम्ही करणार आहोत. मला वाटतं की या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं जास्त वेगळं नॉर्म्स बदलून आपल्याला मदत करायला पाहिजे महाराष्ट्राला, असं मला वाटतं. की जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये 20% देतात, आपले पैसे किती हे नॉर्म्स बाजूला ठेवले पाहिजेत. माझी विनंती आहे तुम्हाला माध्यमाला, याबाबत कुठेतरी आपण जास्त प्रमाणे
शासनावर दबाव माध्यमांनी आणला पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासोबत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू सुद्धा आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. एबीपी माझाचे संपादक राजीव सर त्यांना प्रश्न विचारतात. राजीव सर. नाही, खरं तर माझा प्रश्न फक्त सुरेश प्रभूंनाच नाही, पण प्रभू कारण कोकणच्या बद्दल खूप आस्था असणारे असे ते केंद्रातले वरिष्ठ नेते आहेत. सुरेश प्रभूजी, खूप प्रचंड अपरिमित अशी हानी झालेली आहे, खास करून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची. याच्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय मार्ग सुचवताय? तुम्हाला काय दिसतंय की हा आपला जो शेतकरी आहे, ज्यांच्या वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, राहायला घरं नाही आहेत, शाळेचा आसरा घ्यावा तर शाळा उरलेल्या नाही आहेत, अनेकांच्या घरामध्ये म्हणजे अक्षरशः चमचे सुद्धा उरलेले नाही आहेत, ह्या परिस्थितीतून आता परत कोकणी माणसाला आपल्याला उभं करायचंय, काय प्रामुख्यानं प्राधान्यानं गोष्टी व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्याच्या बाबतीत काय पुढाकार घेताय, काय करता आहात? एकतर हे जे नुकसान झाले अति प्रचंड नुकसान आहे आणि या नुकसानामध्ये दुर्दैवाने ज्या गोष्टीवर कोकणी माणसाची जीवन अवलंबून आहे त्याच गोष्टी नष्ट झाल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ झाडं नष्ट झाली आहेत, बागा नष्ट झाल्या आहेत, मच्छीमार लोकांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि म्हणून शेतकरी बागायतदार आणि मच्छीमार या तिघा लोकांचं तिन्ही समाजातल्या तिन्ही या मंडळींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गोष्ट करायला पाहिजे म्हणजे याच्या नुकसान भरपाई कशी देता येईल याचं पाणी हा एक भाग. दुसरा भाग असा की अनेक लोकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत. आता पत्रे उडून गेले तर पावसा अगदी तोंडावर आले, कदाचित पावसाला सुरुवाती झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ती आणखीन घरामध्ये काही गोष्टी आहेत त्याही नष्ट होतील म्हणून लगेच अगदी लगेच आपल्याला तिकडे त्यांना पत्रे दिले पाहिजेत. कारण पैसे नुसते देऊन चालणार नाही, कारण पत्रे बाजारात मिळणार नाहीत आणि म्हणून सरकारने पत्रे विकत घेऊन काही प्रत्येक गावाचा एक क्लस्टर तयार करावं आणि त्या गाववाईज ते पत्रे लावण्यासाठीची एक यंत्रणा निर्माण करावी ज्यामुळे लोकांचं नुकसान होणार आणखीन पुढचं नुकसान तरी टळू शकेल. तिसरी गोष्ट महत्त्वाची झाली आहे म्हणजे बागा ज्या उद्ध्वस्त झाल्या आहेत त्या त्यांच्या परड्यामध्ये म्हणजे आपण त्या कोकणात म्हणतो त्याच्या बॅकयार्डमध्ये पडलेले आहेत, झाडं पडली आहेत आणि त्यामुळे उद्या जरी झाडं काढली नाहीत तर आणखीन मोठं नुकसान होईल, त्यामधून दुर्गंधी निर्माण होईल आणि तो अनेक रोगराईला देखील आपण आमंत्रण देऊ आणि म्हणून त्या गोष्टी काढण्यासाठी देखील अत्यंत लवकरच म्हणजे अगदी अर्जंटली अगदी सुपर अर्जंटली देखील आपल्याला त्या कामाची सुरुवात करायची आहे. आज परिस्थिती अशी आहे की कोकणी माणसाला हेच खरं म्हणजे त्याचं लाईव्हलीहूड याच्यावर अवलंबून आहे. आज दुर्दैवाने नष्ट झालं आहे तर मला वाटतं प्रश्न असा येणार आहे की आज हे लगेच केलं पाहिजे, लगेच केलंच पाहिजे म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख केला. परंतु प्रश्न असा येणार आहे की ही जी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत त्या आता परत यायला अजून कित्येक वर्ष लागतील. काही वर्षापर्यंत ह्या शेतकऱ्यांचं, हे बागायतदारांचं, या मच्छीमारांचं जीवन कसं चालवायचं, त्याचं जीवनचरित्र आता कसा होईल ह्याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून त्यावर देखील काही ना काहीतरी आपल्याला कारवाई करावीच लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की मी कालच एक तुम्हाला उदाहरणाचं सांगतो. काल काही सरकारी यंत्रणा तिकडची झाले नुकसान पाहायला गेली आणि नुकसान पाहायला गेल्यानंतर एका गावच्या शेतकऱ्याने त्यांना सांगितलं की माझी फक्त तुम्हाला ते नुकसान भरपाईची पाहणी करत होते तर तुम्हाला नाही माझी फक्त 3च कौले गेलेत, मला 3च कौलच येतो म्हणजे ना आम्हाला कमीत कमी तुम्हाला पैसे नको, आम्हाला एवढे पैसे नको. ही कोकणी माणसाची भूमिका आहे. म्हणजे कोकणी माणूस उगीच मागतो अशी अजिबात भावना नाही, कोणी काही फसवेगिरी इथे होत नाही आहे, परंतु खरोखरच नुकसान झालेलं आहे. आणि आतापर्यंत नेहमीच आपण पाहिलं तर जे नुकसान भरपाईचा जी पाहणी केली जाते त्याला पण अनेक निकष लावतो. उदाहरणार्थ 50% नुकसान झालं असेल तरच तुम्हाला भरपाई मिळेल. आता हे निकष कोकणासाठी लागू पडणारे नाही आहेत. कोकणामध्ये काही ठिकाणी तर 100% नुकसान झालेला भाग मिळाला, पण तरी देखील कोकणामध्ये निकष काढताना किती झाडं पडली त्याचा टक्केवारीमध्ये न जाता जेवढी पडलेली झाडं आहेत त्या झाडामागे नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे. त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात आपल्याला नर्सऱ्या उभ्या कराव्या लागतील की ज्यामुळे पुन्हा झाडं कशी लावता येतील हे पाहायला लागेल. त्यासाठी लागणारी खतं, त्यासाठी लागणारे इतर पदार्थ त्यावरती थोडासा मिडियम टर्म प्रश्न आहे, पण लगेच नाही. मला असं वाटतं लोकांना एक आपल्याकडे जी पद्धत आहे की असं नुकसान झाल्यानंतर मग तो तलाठी जाईल, मग ते नोंदण्या होतील. खरं तर आपण आत्ताची जी परिस्थिती आहे याच्या बाबतीमध्ये आपण थोडा पुढचा विचार करून की किती दिवस आपण ही झाडं किती पडली आणि किती नुकसान झालं बघणार आहे. आपण मला असं वाटतं की आता विचार केला पाहिजे की आपण ड्रोननं गावांचं, शेतांचं, वाड्यांचं चित्रीकरण करून तात्काळ जितक्या लवकरात लवकर आपल्याला जर झपाट्यानं याच्या पडलेल्या झाडांच्या, वाड्यांच्या नोंदी करायच्या असतील तर आपण या पद्धतीचा नव्या तंत्राचा उपयोग करून आपण ते करू शकतो, ज्याच्यामुळं एरवी जी फसवेगिरी
काही बाबतीमध्ये काही ठिकाणी होती तीही टळेल आणि लवकरात लवकर मदत देता येईल. मला असं वाटतं की जयंत भाई आणि सुनील तटकरे त्या बाबतीमध्ये जास्त सांगू शकतील. पण प्रभूजी, एक मला या गोष्टीचं वैषम्य वाटतंय की इतकं नुकसान झाल्यानंतर कोकणाच्या बद्दल आस्था असणाऱ्या कुठल्याही नेत्याने, म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणानं केंद्राला की आमच्याकडे एवढं नुकसान आहे झालेलं आणि तुम्ही काहीतरी याच्याकडे लक्ष द्या, हे कुठल्या म्हणजे सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जे करणं होतं ते का झालं नाहीये आजपर्यंत? का या बाबतीमध्ये केंद्राकडून एक शब्दही आजपर्यंत आलेला नाहीये? राज्य सरकारनं आपलं की आम्ही पहिली मदत म्हणून 100 कोटी एक दिल्यासारखं केलंय, आणखीन आज म्हणजे आपण त्याच्यात समाधान मानायचं. त्या 100 कोटीचं मगाशी तो श्रीवर्धनचा एक व्यापारी सांगत होता की ते श्रीवर्धन मधली 2 गावं सुद्धा त्याच्यातनं होणार नाही, तितकं अपरिमित नुकसान आहे. आणि सुनील तटकरे म्हटले तो भाग आहेच की जवळपास नुकसान जे आहे ते 5,000 कोटीचं नुकसान असेल, त्या 100 कोटीनं काय कशाला ते पुरे पडणार आहे? ह्या परिस्थितीचं गांभीर्य केंद्राच्या कानामध्ये कुणी सांगितलंय का? आणि नसेल सांगितलं तर आता कधी सांगणार आहोत आपण? बघा, मी स्वतः आपल्या या खात्याचे मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संपर्कात असून याबाबत पूर्णपणे सगळं किती नुकसान झालं आहे, काय झालं याची सगळ्याची चर्चा झालेली आहे. आणि नरेंद्रसिंग तोमर यांनी देखील काही परवाच या बाबतीत एक लोकांशी व्हिडिओ मार्फत संपर्क देखील साधला आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने याला मदत केली पाहिजे, वस्तुस्थिती आहेच, त्या वादच नाही, त्याचं कोणच नाही म्हणत नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे की राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन हे तिकडे गावात तिकडे उपलब्ध आहे. आज परिस्थिती अशी आहे की पैसे यायचे ते पैसे निश्चितपणे मिळाले पाहिजे आणि मिळतील. आणि पूर्णपणे सहमत आहे की 100 कोटी ही अत्यंत तुटपुंजी मदत आहे, त्याच्यात काहीही होणार नाही आहे. आणि म्हणून पण प्रश्न असा आहे की ह्या गोष्टी आम्ही करण्यासाठी मी स्वतः देखील पाठपुरावा करतोय. परंतु ह्या गोष्टी होत असताना आज पाऊस तोंडावर आलेला आहे. या पावसाच्या तोंडावर पैशापेक्षाही महत्त्वाचं तिकडे जर पत्रे विकत घेऊन त्यांना पण दिले, घरावर लावता आले, तर कमीत कमी लोकांचं होणारं पुढचं नुकसान टळणार आहे. ती दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणखी रोगराई टाळायची असेल तर कमीत कमी तिकडे ज्या पडलेल्या गोष्टी आहेत, झाडं पडली आहेत, उन्मळून पडलेली झाडं आहेत, त्या झाडांना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी नेलं पाहिजे, हलवलं पाहिजे, नाहीतर त्यातून आणखी रोगराई निर्माण होईल. म्हणून प्रश्न असा आहे की पैसे हे तर निश्चितपणे 100 कोटी रुपयात काहीही होणार नाही, ही तर वस्तुस्थितीच आहे. परंतु आज केंद्र सरकार मदत करेल, आर्थिक मदत करणार आणि नक्की करेल. परंतु ही आर्थिक मदत येईल त्याच्या आधी स्थानिक पातळीवर जर आपण त्या लोकांना दिलासा दिला नाही, त्यांच्या होणाऱ्या अडचणी, आज 8 तारीख आहे आणि म्हणून आपल्याला खरोखरच गंभीर परिस्थिती, ते दुर्दैवाने एकाच वेळेला सगळं आपल्या घडून आलं आहे. करोना चालू आहे, वादळ झालं, पावसाळा तोंडावर आलं आहे, सगळीकडे वस्तुस्थिती आणि सगळी यंत्रणा देखील मी समजू शकतो. इट इज रिअली की त्यांच्यावर देखील अनेक ओढातोड होत आहे, कारण अनेक गोष्टी त्यांना एकाच वेळेला करायच्या आहेत. पण ही खरोखरच अत्यंत अभूतपूर्व परिस्थिती आहे. आणि मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केवळ ज्या गोष्टीवर त्यांचं जीवनमान अवलंबून आहे त्याच गोष्टी नष्ट झाल्या. म्हणजे एखादं नुकसान झालं तर मी समजू शकतो की थोडंसं घर पुन्हा बांधायचं, पण एक ज्या गोष्टीवर घर चालतं, ज्यामुळे घरात लोकांना खायला प्यायला गोष्टी मिळतात, ज्या चालणाऱ्या गोष्टीवरच नष्ट झाल्या असतील तर ते नुकसान अपरिमित आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मला वाटतं की लगेच कारवाई केली पाहिजे. आणि मी सांगतो, मी तोमरांशी बोललो आहे आणि मी आता देखील त्यांना मी आता थोड्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क पुन्हा होणार आहे. मला वाटतं की मी काल देखील ट्विट देखील केलं होतं, सगळ्या गोष्टी सगळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून या बाबतीत, कर्तव्याबाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. परंतु आज मी असंच मला वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे, वस्तुस्थितीच आहे. पण आज लगेच काय केलं पाहिजे तर लोकांचं जीवन तिकडे वाचवलं पाहिजे. उद्या पत्त्याच्या घरात लहान लहान गोष्टी असतील त्या देखील उद्ध्वस्त झालं तर मग आणखी नुकसान किती होईल याचं कल्पना आपण करू शकत नाही. आणि म्हणून या गोष्टी तर लगेच केल्या पाहिजे. पत्रे तिथून आणून लगेच लावून देता येऊ शकतात, त्या गोष्टी करायला काय अडचण असं वाटत मला याच्यामध्ये आपण म्हणजे आता आपल्याकडे खरं तर वेगवेगळ्या पक्षांचे मातबर नेते आहेत. माझा प्रश्न असा आहे की आपण सरकारी पद्धतीनं सरकारी पातळीवर जे करायचं ते करेल, समाज म्हणून आपण म्हणजे सरकारी सगळी यंत्रणा आपण बाजूला ठेवू, आपण समाज म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रानं जर आज ठरवलं तर आपण काय प्रकारे याच्यामध्ये लोकांना ह्या सगळ्या कोकणाच्या पुनर्निर्माणासाठी कसे जोडले जाऊ, तटकरीजी आपण काय करता येईल आपल्याला असं तुम्हाला वाटतं? आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांनी यावं, उद्योजकांनी यावं, तिथल्या कलाकारांनी यावं, तिथल्या राजकारण्यांनी यावं. ह्याच्यासाठी आपण दर खेपेला प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर कशासाठी अवलंबून राहायचं? आपणही त्याच्यासाठी हातभार लावू शकतो. सगळ्या राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये यावं, काय करता येईल याच्याबद्दल म्हणजे खरं तर तुम्ही सगळ्याच जणांनी ते जर सांगितलं तर आपल्याला ही
चर्चाही पुढे नेता येईल आणि काहीतरी ठोस आपण कोकणाच्या साठी करतोय असं चित्रही होईल आणि आपल्याला तसं प्रत्यक्षामध्ये करताही येईल. हे बघा, ह्यात अतिशय योग्य बरोबर आहे आणि म्हणून मगापासून मी देखील कोणावर टीका करू शकत नाही. ह्याच्यात माझ्या दृष्टीने 2-3 गोष्टी अवलंबून आहेत. एक पहिली गोष्ट अशी की आपल्याला यंत्रणा जी लागेल, लोकांना मदत करण्यासाठी लागणारी यंत्रणा, ही आज तुटपुंजी यंत्रणा असण्यासाठी की सरकारी यंत्रणेवर आणखीनही काही भार पडलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जर तालुक्यातल्या काही ज्या गावांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेली जी गावं आहेत त्या गावांचा क्लस्टर तयार करून त्यासाठी एखाद्या कुठच्या तरी सामाजिक संस्थेने जी जबाबदारी घ्यावी की याच्यातलं सगळं काम ते त्यांनी पैसे द्यावे अशी अपेक्षा नाही. पैसे, सरकारचे पैसे देखील तिकडे वापरले जाऊ शकतात, परंतु आज गरज आहे पैसे आणि शिवाय मॅनपॉवरची पण आवश्यकता आहे आणि मनुष्यशक्ती कमी पडते, त्यामुळे अडचण येते. म्हणून हा एक भाग झाला. तर मला वाटतं की आपण एक सगळ्या हे APP माझासारखा सुंदर प्लॅटफॉर्म आहे, तरी सगळ्या लोकांना एकत्र करून सांगावं की बा तुम्ही एक तालुक्यातली गाव वाटून घ्या आणि प्रशासन जे आहे तिकडचं स्थानिक तालुका आणि जिल्हा प्रशासन ते त्याचं कॉर्डिनेशन करेल, पण त्याने एकमेकाला वाटून द्यावं, त्यातून आपोआप कामाला सुरुवात होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आज मला वाटतं एक डॉक्टरांची पथकं देखील तिकडे आपल्याला पाठवायला पाहिजेत. कारण असं तरी पाठवलं आणि मी देखील यासाठी प्रयत्न करतोय. डॉक्टरची पथकं अशासाठी पाठवली पाहिजेत की आज ती रोगराई तिकडे येऊ नये हे देखील आपल्याला पाहण्याची गरज आहे. नाही तर तो आणखीन एक मोठा हाहाकार होऊन जाईल आणि म्हणून त्यासाठी डॉक्टरांची गेली पाहिजे. दुसरं असलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता हा काय साखरचा हंगाम नाही आहे, गाळप करण्याचा हंगाम नाही आहे, अजून पुढे नंतर सुरू होतो. आज त्यांच्याकडे एक मॅनपॉवर असते. ह्या कारखान्याने आपली मॅनपॉवर, कारण ती ट्रेन मॅनपॉवर देखील असते, ही मॅनपॉवर. आणि कारण कोकणाच्या जवळ आहेत म्हणून मी पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो. किंवा उद्या तिकडची माणसं जर आपण इकडे पाठवली आणि त्यांनाही जर जबाबदारी दिली तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक सामाजिक संस्था आणि त्याच्यावर नियंत्रण सरकारी यंत्रणेचं निश्चितपणे राहील, परंतु मॅनपॉवर ज्या सरकारी यंत्रणेकडे कमी पडते ती देखील ह्यामुळे कामाला येऊ शकेल. आणि आज लगेच एवढ्यासाठी केलं पाहिजे की काही दिवसांनी मग त्याची नुकसान भरपाई किती वेळेची आपण कल्पनाही करू शकत नाही अशी नुकसान होईल. आणि म्हणून लगेचच्या लगेच अगदी आज केलं असतं तरी चाललं असतं. आणि म्हणून काल देखील हे झाल्यापासून मी देखील अनेक सामाजिक संस्थांची तुम्ही सांगितल्याप्रमाणेच संपर्क साधलाय, त्यांना सांगतोय आहे, विनंती करतोय. काही संस्था तिकडे पोचलेल्याही आहेत, परंतु हे देखील आणखीन मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे आणि हा तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. तटकरेजी, तुम्ही काय सांगाल, आपण कसं हे सगळं जे काम आहे त्याला समाज कसा, आपण समाजाला कसं जोडू शकतो या कामासाठी? आता सुरेश प्रभूंनी काही मुद्दे सांगितले, तुम्हाला आणखीन काय वाटतं आपण काय करू शकतो तालुका पातळ्यांवर, गाव पातळ्यांवर वेगळ्या पद्धतीने? राजेशजी, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय विधायक सुद्धा त्या ठिकाणी केले. नम्रपणे आपल्याला सांगतो की जवळपास 50% जास्ती पंचनामे आम्ही पूर्ण केलेले आहेत. गावागावच्या प्रत्येक घराच्या असलेल्या झाडांचं सुद्धा त्यांच्या नोंद कशी त्याची खबरदारी त्या ठिकाणी घेतो. हा भाग झाला, किती नुकसानी झाली याचा. आपण जो महत्वाचा विचार मांडतात की उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागणार आहे. अशा वेळेला राज्य सरकार, केंद्र सरकार आपापल्यापर्यंत मदत करेल, पण सर्वात महत्वाचं म्हणजे इतर सर्व समाजाने आणि आपण इतरांनी जर काही मिळून याच्यामध्ये हात बनवाल. कारण जवळपास 90 दिवस कोरोनाने आपण पूर्णपणाने बाधित झालेलो आहोत. पूर्णपणाने लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार एका बाजूला ठप्प झाले. आजही काही राष्ट्रीयकृत बँका शिवरांमध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये दुर्दैवाने सुरू होऊ शकलं नाही. महावितरणचं काम प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी त्यांची सुद्धा बाहेरून मॅनपॉवर आपण आणली आणि बऱ्यापैकी विद्युत पुरवठा कसा सुरळीत होईल याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा कसा सुरू होईल जनरेटरच्या द्वारे याचा प्रयत्न झाला. हा एक भाग झाला, हा तत्कालीन उपाययोजना होईल. पण महत्वाचा भाग की पुन्हा एकदा कोकणाला निसर्गरम्य वातावरणाला त्याच पद्धतीने कसं उभं करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. ही झाडं वैभवाचे दिवस कसे बघू शकतील, पुन्हा एकदा पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी आपल्याला कशी करता येईल, केलेला आत्मविश्वास. राजीवजी आपल्याला नम्रपणे सांगतोय की कोणी माणूस वादळामध्ये नौका टाकण्यासाठी अनेक वर्ष त्याला लाल बावटा जरी दाखवला तरी तो जातो. पण काल ज्या वेळेला मी मुलगा कोळीवाड्यामध्ये गेलो, चारा वारा आला तरी सुद्धा कोळी माणसामध्ये जी एक तऱ्हेचं भय निर्माण झालेलं आहे याचं वर्णन आपण करू शकत नाही. त्याला आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आवाहन करता ते अत्यंत योग्य आहे. म्हणून एका बाजूला त्याला मदतीचा समाजाने पूर्णपणाने करायची मदत, जनजीवन सुरळीत करत असताना कोरोनासारखा आजार किंवा इतर आजार साथीचे उत्पन्न नाही याची घ्यायची खबरदारी ही एका बाजूला स्थानिक पातळीवरती आपापल्या परीने माणसं करण्याचा प्रयत्न करतायत. पण हे अतिशय कमी आहे. आपण जे काय APP महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील राज्यातील सर्व घटकांना जे काय आवाहन करतात घटकांचा उभा करता येऊ शकत आहे. म्हणून विषय वाटून घेऊन विभागनिहाय गावनिहाय त्याची जर का मांडणी आपल्याला करता आली तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतोय. आम्ही त्याचा आराखडा करतो आहोतच,
एका बाजूला आपत्ती व्यवस्थापनामध्ये गेले काही वर्ष काम केलं असल्यामुळे याचा माहिती आहेच, पण त्याचबरोबर सर्वांनीच या सगळ्या कामाच्या मध्ये हातभार लावला तर मला असं वाटतं हे सर्व संकट आपल्याला दूर करण्याच्या दृष्टीकोनातून, गेलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. 10-15 दिवसात विद्युत पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत होऊ शकतोय. इतरही बाबी कशा होतील. आता एकच मुद्दा राहिलेला आहे की आता सरकारने केलेली मदत कशी वाटपायची. उद्या पवार साहेबांना आम्ही हेच सांगणार आहोत, याचा उल्लेख तावडेजींनी या ठिकाणी केला की आत्ताचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. हे निकष 2 दिवसाच्या आत बदलले गेले तर त्याला त्या ठिकाणी होईल. सुरेश प्रभूजी या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पत्र्यांचा पुरवठा कसा होईल. अजितदादांच्या मार्फत पत्रे उत्पादक करणाऱ्या कारखानदारांना फोन करून आता पत्रे मोठ्या प्रमाणावरती आपल्या सगळ्या परिसरामध्ये येण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही व्यवस्था केले. व्यापारी मित्रांना सुद्धा मदत करतो आहोत. मी अनेक व्यापाऱ्यांशी बोललो, त्यांना ते सांगितलेलं की चढ्या दराने कुठली गोष्ट विकता कामा नये, पण आज अडचणीमध्ये असलेला सगळा हा घटक, याला योग्य पद्धतीची मदत तो स्वतःच्या स्वाभिमानाने विकत घ्यायला जातोय. तर ही सगळी काही यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न होतोय. आकाश फाटलेला आहे, तिथे नुसती ठिकाणं उभं होणार नाही, तर याच्या सर्वदूर पद्धतीचा हात देण्याची, आत्मविश्वास देण्याची, मदत करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं एक चांगलं व्यासपीठ आजच्या या चर्चेच्या माध्यमातून एबीपीने जे काही निर्माण केलेलं आहे, याच्यातून महाराष्ट्रात देशभरामध्ये असलेले जे काही या संदर्भामध्ये संविधानाच्या माध्यमातून विचार करणारे सगळ्या संस्था आहेत किंवा व्यक्तिगत उद्योगपती असतील, उद्योजक आहेत किंवा इतर जण आहेत, हे याच्यामध्ये निश्चितपणाने पुढाकार घेतील. याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका काय माझं तर अशी अपेक्षा आहे की आज तुम्ही सगळेजण जे आहात ते तुम्ही सगळे मातब्बर नेते आहात. इथं जे आता तुम्ही आहात आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी होत आहेत असे सगळेजण जरी एकत्र आले आणि त्यांनी जर पुढाकार घेतला तर बाकीचे हात त्यांच्या मागं जोडायला काही वेळ लागणार नाही. तुम्हीच मंडळी आहात जे हे सगळं करू शकता. तुमच्यामध्येच ती शक्ती, क्षमता सगळं आहेत. आता जे समोर दिसणारे तुम्ही 4 जण आहात आणि नंतर आणखीन जे येतील ते तुम्ही जर आज जरी याबद्दलच की अशा संकटाच्या काळामध्ये कोकणी माणूस एक आहे, त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत, असं जर काही केलं तर माझी खात्री आहे की सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि म्हणजे त्याची आजच सुरुवात व्हायला काही हरकत नाही की आपण एकत्रितपणानं कोकणच्या पाठीशी उभे राहून कोकणाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ. नक्कीच नक्कीच राजेश. माझी खरं तर या ठिकाणी एका ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, मात्र आपल्याला हे विचारमंथन असंच सुरू ठेवायचंय. आता आपल्याला समाज कशा पद्धतीने हातभार लावेल याचा एक मार्ग दिसलेला आहे. असे अनेक मार्ग निघू शकतात. आपल्याला या चर्चेमध्ये असेच ते शोधायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.